पहिला पदार्थ आपला आहे, आपण करतोय बनाना चीज रोल. बनाना चीज रोल. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हे आहे कच्चं केळ आपण किसून घेतलेलं आहे, वर्मी कलर्स आहेत, हिरवे वाटाणे उकडून घेतलेले, कॉर्नफ्लॉवर, हिरव्या मिरचीची पेस्ट, चीज, त्याच्यानंतर तूप, साजूक तूप, लवंग, दालचिनी, मीठ, जिरं आणि लिंबू. साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं मला सांगा. आपण पहिल्यांदा आपण सारण तयार करून घेऊयात. ओके. सुरुवातीला आपल्याला तूप लागणार आहे, 1 चमचाभर तूप आपण घेऊया. थोडंसं तूप गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं नाही, अगदी जास्त पण नको, त्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं, लवंग, अगदी लाईटली 2, फक्त फ्लेवरसाठी आपण त्याच्यामध्ये खडा मसाला घालणार आहे, 2 लवंग, दालचिनीचा तुकडा. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये वाटाणे घालूया. अगदी लाईटली आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय होत असताना आपण त्याच्यामध्ये घालूया थोडीशी हिरवी मिरची. आपल्याला कसं तिखट हवं त्याच्यावरती डिपेंड. तिखट करायचं चांगलं लागेल. आणि आपण आता गॅस अगदी बारीक करूया. आणि अगदी शेवटी ज्यावेळी आपण आता गॅस बंद करणार आहे ना, तर त्यावेळी आपण याच्यामध्ये चीज मेल्ट होणार आणि थोडंसं खारट असतं, त्यामुळे मीठ टाकताना आपल्याला थोडंसं जपून टाकायचं. सारण आपण काढून घेऊयात आणि थोडा वेळ थंड व्हायला ठेवूया. हे आता थंड होईपर्यंत आपल्याला तिथे काहीतरी करायचं म्हणाल ना तुम्ही? नाही, आता आपल्याला हे जे वरचं जे कोटिंग आहे ते बनवून घ्यायचं. त्यासाठी आपण हे काय एक्झॅक्ट केलं तुम्ही? हे आपण हिरवी जी कच्ची केळी असतात ना, ती कच्ची केळी सालांसहित आपण आधी शिजवून घेतली आहेत. त्यानंतर शिजल्यानंतर आपण सालं काढून थंड करून मग याला किसून घेतलंय. हो, बर. याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर. हां, कारण की तळताना त्याला थोडंसं बाइंडिंग होणं गरजेचं आहे ना. थोडंसं मीठ, थोडंसं फ्लेवर हवा म्हणून आपण त्याच्यामध्ये लिंबाचा रस. हे आपल्याला जसं पीठ मळतो ना त्या पद्धतीने घट्ट मळून घ्यायचं. कॉर्नफ्लॉवर आणि पाण्याचं थोडंसं घट्टसर मिश्रण बनवून घ्यायचं. थोडंसं दाटसरच करायचं आहे. घ्या आणखी 2 चमचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी. अच्छा, ही आपली आता पारी करायची आपल्याला. आणि त्याच्यामध्ये आपलं जे हे मिश्रण आहे, हे मिश्रण त्याच्यामध्ये शिवाय इथे घालू ना. हो. त्याच्यानंतर असे बाकीचे आपल्याला आधी बनवून घेऊयात आपण. 1-2च बनवा. ओके, अजून एक बनवते. तुमचा वर्किंग टाइम काय आहे? वर्किंग आवर्स काय? माझं वर्किंग आवर्स असं काय नाही. मला महिन्यातून 3 वेळा, म्हणजे वर्षातून 3 माझ्या दिल्लीला मीटिंग्स असतात. गेल्या 7 जूनला ठाणे जिल्ह्याचा पहिला महिलांचा मी स्नेह मेळावा घेतलेला आहे ठाणे जिल्ह्याचा. आता प्रयत्न आहे की नवी मुंबई आणि पुणे की तुम्ही जे काही उपक्रम राबवता, बस 2 तास झाले, उपक्रम जे काही राबवता ते उपक्रम कुठले राबवावेत ह्याच्यावर काही तुमची कमिटी आहे का? याच्यावर कमिटी नाही. या पद्धतीने वरती म्हणजे दिल्लीला जी संघटन आहे, मेन आमची कोर कमिटी आहे, ते डिसाईड करतं की कशा पद्धतीने आपल्याला उपक्रम. हो, आता वृक्षारोपणाचा मी कार्यक्रम घेतला आणि त्या अनुषंगाने आता जेवढे नॅशनल हायवेज आहेत ऑल ओव्हर इंडिया, तर त्या नॅशनल हायवेजना आपण वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत AISS अंतर्गत. त्याच्यानंतर वर्कशॉप्स घेतले जात आहेत एज्युकेशनल लेवलवरती IAS IPS ऑफिसर्ससाठी. थोडक्यात सर्वांगीण विचार करून सगळ्या गोष्टी. आता आपण इथे हे शिवायमध्ये हे घोळवून घेतलेलं आहे. आता ते फक्त सोडायचं, फ्राय करायचं. बढिया. हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? हे सॉस बरोबर खाता येईल आपल्याला. अच्छा. सॉस किंवा पुदिन्याची चटणी आपल्या चॉईसवरती. डिपेंड्स तुम्हाला काय आवडतं.